हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. खरं तर मी 4 वाजता उठले होते, पण फ्रेश वगैरे होईपर्यंत, ब्रश होईपर्यंत 4:15 वाजले होते. नंतर मी किचनमध्ये आले आणि मला आज खूप लवकर उठावं असं लागलेलं आहे, कारण रुद्रला जायचं होतं कॅम्पिंगला. तर कॅम्पमध्ये जाण्यासाठी त्यांना घरून 3 डबे सांगितले होते टीचर लोकांनी. तर म्हटले 1 डबा सुक्या खाऊचा, 1 नाश्त्याचा आणि 1 दुपारच्या जेवणाचा, असे 3 डबे तुम्ही द्या. आणि रात्रीच मी त्याच्यापुरती मेथीची भाजी साफ करून ठेवली होती. आणि उठल्याबरोबर मी पहिले पीठ मळून घेतलं आणि त्याला मेथीची भाजी आवडते तर मेथीची भाजी देणार होते, सुकी आपली बनवून थोडीशी डब्याला. आणि नंतर मी काय केलं, मुगाची डाळ मेथीच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी भिजत घातली. म्हटलं चपात्या होईपर्यंत आपली डाळ भिजते. आणि सगळ्यात अगोदर मी चपात्या करून घेतल्या. तोपर्यंत डाळ पण भिजत होती आणि मला एक वाटत होतं कुठेतरी ऋषी उठेन. ऋषी उठला तर चपात्या त्याला घेऊन मी करू शकत नाही, म्हणून मी अगोदर चपात्या करून घेतल्या. खरं तर सकाळी उठायचा खूप कंटाळा येतो मला, मी एवढ्या लवकर कधी उठत नाही. पण जेव्हा मुलांची वेळ येते, कुठे जायचं असतं त्यांना, तेव्हा मात्र एक धसकी असते ना. तसं ते बरोबर न अलार्म लावता मला 4 वाजता बरोबर जाग आली. त्याने सांगितलं होतं की मम्मी मला सकाळी ना 6 वाजता घरातून जायचं आहे आणि एवढं सामान सगळं घेऊन जायचं आहे. तर त्याची बॅग वगैरे आम्ही रात्रीच भरून ठेवली होती, कारण आणि त्याची नाश्त्याची पण तयारी मला सगळी करायची होती. त्याने सांगितलेलं मम्मी माझ्यासाठी ना घावणे दे, त्याला घावणे आवडतात. घावणे घावणे म्हणले त्याच्यासोबत नारळाची चटणी द्यायची होती. आणि तांदळाचं पीठ असेल तर घावणे तरी लवकर होते, पण माझ्याकडे तांदळाचं पीठ पण नव्हतं, म्हणून मी रात्री तांदूळ भिजत घातले होते घावण्यांसाठी. आणि ते सकाळी मिक्सरमधून काढायचे. परत चटणीसाठी नारळ वगैरे काढायचा. पुन्हा अजून शेंगदाण्याचा कूट संपलेला, तो पण मला मिक्सरमधून काढायचा होता. तर शेंगदाणे मी रात्रीच भाजून ठेवले होते, ते फक्त मिक्सरमधून काढायचे होते. मग आणि घावण्यांसाठी जे तांदूळ काढायचे होते ते एकदम असे बारीक काढायचे होते. जेवढं आपण त्यांना मिक्सरमधून बारीक काढू ना, तेवढे घावणे चांगले आणि नरम होतात त्याचे. तर इथे मी मेथीसाठी ना कढई ठेवलेली आहे. आणि मेथी आपली साधी सिंपल त्याला जशी आवडते तशी करून देणार होते. तर मिरची टाकलेली आहे तेलामध्ये, आणि मिरची टाकली की मेथी छान परतून घेतली. त्याच्यापुरतीच मी भाजी करत होते, कारण सकाळी एवढी कुठे करू ना. तर मग त्याच्यातच ती मुगाची डाळ टाकली आणि जे मेथीला पाणी सुटतं ना, त्याच्यामध्ये ही मुगाची डाळ पण छान अशी शिजवून घेतली. आणि मेथीच्या भाजीतलं सगळं पाणी आटेपर्यंत मेथी छान शिजवून घ्यायची. आणि इकडे हा शेंगदाण्याचा कूट जो आहे मिक्सरमधून काढलेला, तो मी एका डब्यामध्ये भरून ठेवत होते, कारण मला त्याच्यातच नारळाची चटणी बनवायची होती. आणि कधी पण पालेभाजी आपण जेव्हा बनवतो ना, जेव्हा ती थोडी शिजते तेव्हाच मीठ टाकायचं, कारण सुरुवातीला जर टाकलं ना, भाजी एकदम अशी कढईभर असते तर मग अंदाज येत नाही आणि कधी भाजी खरट होते. तर त्याच्यासाठी मी ना एकदम भाजी शिजत आली ना नंतर मीठ टाकत असते वरतून. तर मीठ टाकून घेतलं. आणि जे घावण्यासाठी तांदूळ भिजत घातले होते ते पण छान मी मिक्सरमधून असे काढून घेतले, एकदम बारीक असे काढायचे. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. आणि आपल्याला ना पाहिजे त्याचे म्हणजे पाणी ॲड करायचं. पाणी त्याच्यात बरंच लागतं, तेव्हा घावणे कुठे जाळीदार होतात. आणि याच्यात मी 1-1.5 कप पाणी टाकलं आणि त्याला थोडंसं बाजूला ठेवलं आणि पहिले चटणी करून घेतली. तर मग चटणीसाठी नारळ मी फोडून ठेवलेला होता, तर तो सकाळी मिक्सरच्या भांड्यात टाकला. 2-3 मिरच्या टाकल्या, त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची आणि कोथिंबीर 1 टाकायची, थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकायचे. आणि मेथीच्या भाजीत शिजून झाल्याच्या नंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं त्याला. आणि जेव्हा आपण नारळाची चटणी करतो ना, तेव्हा डाळ चण्याची डाळ असं काही नसेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूट जरी टाकला ना, तर जे पाणी सुटतं ना त्याला, ते पाणी सुटत नाही, छान अशी आळून येते चटणी पण आपली. तर मग त्याच्यात पण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. आणि चटणी मी मिक्सरमधून काढून घेतली होती, त्याला फोडणी द्यायची बाकी होती. पण म्हटलं अगोदर घावणे करून घेते, जर ऋषी उठला तर परत अजून त्याला घेऊन कसे घावणे करू, म्हणून मी ते मिक्सरचं भांडं बाजूला तसं ठेवलं आणि पहिले घावणे करून घेतले. तर घावण्याचं पीठ हे मिक्सरमधून छान काढल्यामुळे घावणे पण मस्त झाले होते, नरम आणि जाळीदार झाले होते. तर मी 4-5 घावणे करून घेतले आणि घावणे पण किती छान दिसतात, पांढरे शुभ्र आणि एकदम नरम. 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं. त्याच्यावर झाकण नाही ठेवलं तरी पण चालतं, पण मी झाकण ठेवते कारण लगेच ते ना पलटायला सोपं पडतं. तर छोट्या भांड्यामध्ये ना चटणी काढताना खोबरं ते फिरतच नव्हतं, तर मी काय केलं, मोठ्या भांड्यामध्ये परत ते सगळं टाकलं आणि मोठ्या भांड्यातच चटणी छान अशी बारीक करून घेतली. आणि वरतून तडका मारण्याऐवजी मी काय केलं, टोपामध्येच मोहरी कढीपत्ता टाकला आणि त्याच्यातच चटणी टाकली. आणि ही मेथीची भाजी छान अशी झाली होती आणि त्याला पण अशीच आवडते, म्हणून मी त्याचे हे सगळे डबे भरत होते आता.
हा त्याचा दुपारचा डबा भरत होते भाजी चपातीचा. तर त्याला 2 चपात्या दिल्या आणि मेथीची भाजी. आणि हा नाश्त्याचा डबा भरला त्याला 3 घावणे दिले आणि थोडीशी चटणी दिली. आणि त्याचे आता सगळे डबे भरून झालेले होते. त्याची सगळी तयारी झाली होती आणि तो पण उठलेला होता. त्याचा तो तयार होत होता. तोपर्यंत मी डब्बे, पाण्याची बॉटल काय जे आहे ते त्याचं सगळं तयार करून ठेवलेलं होतं. तर उठल्याच्या नंतर तो तयार होत होता तोपर्यंत त्याच्यासाठी चहा पण ठेवलेला होता. आणि सगळ्यात मोठं टेन्शन होतं ते म्हणजे ऋषीचं. आणि सगळं झाल्याच्या नंतर ऋषी उठला आणि नंतर काय तो शाळेत गेला. त्याचे पप्पा त्याला सोडायला गेले आणि माझी पण कामं खूप सारी राहिली होती. तर चला मी पण इथेच व्हिडिओचा एंड करते. रुद्र पण जातो. तर चला बाय.